नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. सुमनने अखेरीस नागराजचा चेहरा अर्जुन सायलीसमोर आणलाच. चला तर बघूया. अर्जुन सायलीला नागराजबद्दल सगळं माहीत असून सुद्धा पुरावा नसल्यामुळे ते काही करू शकत नाही. आणि नागराजने तर सुमनलाही सगळ्यांसमोर वेडं म्हणून घोषित केलेलं असतं. त्यामुळे आता अर्जुन सायलीला पण नागराजला गाफील ठेवून त्याच्याविरुद्ध पुरावे गोळा करायचे असतात. तर इकडे नेहमीसारखाच नागराज सुमनला त्रास देत असतो, तर सुमन पण हुशार झालेली आहे. ती एका ठिकाणी मोबाईल लपवून ठेवते आणि त्याचं बोलणं सगळं रेकॉर्ड करत असते. नागराज तिचा गळा पकडून तिला त्रास देत असतो आणि सुमनसमोर सगळं कबूल करतो. म्हणतो, "मीच तुला आणि महिपतला किडनॅप केलं होतं आणि 20 वर्षांपूर्वीचा जो अपघात आहे, तो पण मीच घडवून आणला होता. मीच आहे तो खरा सूत्रधार." हे ऐकून तर सुमन चांगलीच शॉक होते. नागराज आता चांगलाच गाफील असतो. त्याला वाटतच नाही की सुमन असं काहीतरी करू शकते. तर तो व्हिडिओ अर्जुन सायलीपर्यंत जातो. हे बघून तर अर्जुन सायली खूपच शॉक होतात. अर्जुनला तर खूपच राग येत असतो. आता अर्जुन सायलीला तर पुरावा पण मिळाला नागराज विरुद्ध. आता नागराज नक्कीच जेलमध्ये जाणार आणि हे सगळं रविराजला कळाल्यावर रविराज नागराजचे काय हाल करेल हे खरंच बघण्यासारखं असेल. आणि आता खऱ्या तन्वीचं सत्य सर्वांसमोर कधी येईल हे खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.